आताशे मार्केटात गेलास तर ताजे मासे बघूनच आणायचे. फ्रोझन सुरू झाला. मी हिच्याकडे रोज घेतल्या कारणान नीट करून देते म्हणाली. नीट करून दिले. आणल्यान जरा मीठ लावून ठेवले. तोपर्यंत वाटप तयार केले. ओला खोबरा घेतलं, त्याच्यात अर्धो कांदो, हळद, लाल तिखट, चिंच, धणे, लसणाचे 4 पाकळ्यो, जरा पाणी घालून गिलगिलीत वाटून घेतलं. मीठ लावल्यावर खवळा जातात पटकन. नंतर ते साफ केले आणि धुलंय. नंतर एक कडला घेतलं, त्याच्यात घातलंय तेल, फोडणीक घातलंय कांदो व्यवस्थित भाजल्यावर वाटाप ओतलं. चटणी केलं व सुकी, त्याच्याबरोबर गरमागरम तांदळाचे भाकरे. हे चटण्या बिटण्या करूची सुद्धा एक वेगवेगळी पातेली असतात. त्यात पातेल्यात केल्यात ती चवदार लागतं, अशी आपली समज असा. म्हणून छोटे छोटे पातेल्यात सुक्या घालतो. त्याका उकळी इल्यावर ठेचून घातलं तिरफळा, वरसून घातलंय सगळी कांटा घातलास की नुसता पातेली हलवायची. चवीपुरता मीठ घालायचं आणि एकदा पटकन उकळी इली की शिजतात ती. जास्तीत जास्त 7-8 मिनटं. व्यवस्थित उकळी इली की कोथिंबीर घालायची. ह्याच्याबरोबर भाकरी अप्रतिम लागतं. अशी सुकी कांटा करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.